तुम्ही असं ऐकलं आहे का की सकाळी मोशनला जाऊन आल्यानंतर परत नाश्त्यानंतर परत जात आहेत, लंच नंतर परत जात आहेत, डिनर झाल्यानंतर परत संडासला जात आहेत, टेन्शन आलं, स्ट्रेस आलं तर अँझायटी होऊन परत पोटात कळ येते आणि टॉयलेटला जातात. कुठे फिरायला जायचं म्हटलं की यांना मोशनचं टेन्शन होतं की टॉयलेटला जाऊन येतो किंवा येते असं सांगणारे की तुमच्याही आयुष्यात असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. तर आज आपण बोलणार आहोत इरिटेबल बाउल सिंड्रोम विषयी. यालाच आयुर्वेदात ग्रहणी या आजाराशी कोरिलेट केलेलं आहे. मंदाग्नीमुळे होणारा हा मुख्यतः आजार आहे. आमदोष तयार झालेला असतो शरीरात, त्रिदोषांचा प्रकोप झालेला असतो. तसेच मानसिकरित्या सुद्धा या आजाराला कोरिलेट केलं की स्ट्रेस फॅक्टर या लोकांमध्ये जास्त असतो. आव पडणे असे देखील म्हणतो. संडासातून चिकट स्त्राव कायम होत असतो. थोडं थोडं संडासला होत असते. नाही तशीच आहे. शिळ्या अन्नाचा वापर, रात्री जागरण करणे, दिवसा झोपणे, भरभर खाणे, नीट अन्न चावून न खाणे, बेकरी पदार्थांचा अतिवापर असणे, अवेळी जेवण करणे, तसेच सर्वात महत्त्वाचा ताणतणाव, कामाचा ताणतणाव, स्ट्रेस फॅक्टर यामुळे सुद्धा हे होतं. किंवा पूर्वी जर कोणी बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन पावडर जास्त घेतलेली असेल तर मेटाबॉलिझमवर परिणाम होऊन पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे सुद्धा IBS सारखा आजार होऊ शकतो. तर यासाठी आयुर्वेदात खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत. तत्पूर्वी आपण घरी काय करू शकतो तर सकाळी 10 ते 2 या वेळेत ताज्या दह्याचं पातळ ताक तुम्ही सेवन करू शकतात किंवा बेलाचा मुरंबा रोज सकाळी 1 चमचा अशी पोटी घेऊ शकतात. तर हे नक्की करून बघा. आपल्याला माहिती आवडली असल्यास आपल्या पेजला फॉलो करा व इतरांना फॉरवर्ड देखील करा.